हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्सच्या क्लोज ऑर्गन पाईपचं डेरिवेशन बघितलं होतं. तर ते क्लोज ऑर्गन पाईपचं डेरिवेशन आपलं झालं होतं. आता आपण नेक्स्ट ओपन ऑर्गन पाईपच्या डेरिवेशनवरती जाणार आहोत. ओपन ऑर्गन पाईप म्हणजे काय? लक्षात असेल, याला आपण शॉर्ट फॉर्म दिला होता OOP. आणि ओपन ऑर्गन पाईप म्हणजे पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स. लास्ट लेक्चरमध्ये जे आपण बघितलं तर त्यात पाईप एक एंडला ओपन होता आणि एका एंडला क्लोज होता. आता या लेक्चरमध्ये पाईप जो आहे तो दोन्ही एंड्सला ओपन असणार आहे. आता दोन्ही एंड्सला ओपन आणि एका एंडला ओपन क्लोज असल्यावरती काय फरक पडतो? एक गोष्ट तर क्लिअर आहे की अँटीनोड ओपन एंडवरती फॉर्म होणार. आता इथं दोन्ही ओपन एंड आहे, दोन्ही ओपन एंड आहे, तर दोन्ही एंड्सवरती काय फॉर्म होणार? दोन्ही एंड्सवरती अँटीनोड फॉर्म होणार. लाईक दॅट. कमीत कमी एक अँटीनोड इथं आणि एक अँटीनोड इथं, ही मिनिमम कंडिशन आहे. आणि जर ही मिनिमम कंडिशन असेल तर मध्ये एक नोड फॉर्म व्हायलाच पाहिजे, बरोबर. आता अँटीनोड ते अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? अँटीनोड ते अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? λ/2. आणि पाईपची लेंथ कॅपिटल L घेतली. आता त्याला पुढं बघूया आपण. पण आपण काय केले होत्या, कालच्या ज्या स्टेप्स आपण फॉलो केल्या होत्या त्याच स्टेप्स आपण इथं पण फॉलो करणार आहोत. जसं की V = फॉर्म्युला असतो n λ. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं n, तर n झालं V/λ. बस, हा बेसिक फॉर्म्युला. आता नेक्स्ट हा एकदम बेसिक मोड आहे, म्हणजे याच्यापेक्षा कमी काहीच नाही होऊ शकत. तर याला आपण फंडामेंटल मोड म्हटलं. आणि फंडामेंटल मोडमध्ये जी फ्रिक्वेन्सी येणार, फंडामेंटल मोडमध्ये जी काय तुमची फ्रिक्वेन्सी येणार ती सगळ्यात कमी असणार, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून त्या लोवेस्ट फ्रिक्वेन्सीला आपण फर्स्ट हार्मोनिक्स म्हणणार. फर्स्ट हार्मोनिक्स सोबत त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. FM म्हणजे काय, मी शॉर्ट फॉर्म सांगितले होते लास्ट लेक्चरमध्ये. तर त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो, करेक्ट. बघा, आता याच्यात काय करायचं आहे, जी कॅपिटल L लेंथ आहे ना, ती कॅपिटल L लेंथ म्हणजे किती आहे? λ/2 आहे. कॅपिटल L लेंथ म्हणजे किती आहे? λ/2 आहे. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू पाहिजे. तर लॅम्बडा किती येणार इथनं? 2L येणार. लॅम्बडा किती येणार इथनं? लॅम्बडा येणार इथनं 2L. करेक्ट आहे. पुट करूया इथं. हो, लॅम्बडा n = V/2L. आता हे जे V/2L आहे ह्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू येणं पॉसिबलच नाही आहे. काय म्हणतोय मी? V/2L पेक्षा कमी व्हॅल्यू येणं पॉसिबलच नाही आहे. का बरं पॉसिबल नाही आहे? कारण की एकदम त्यातल्या त्यात मिनिमम कंडिशन आहे. यापेक्षा मिनिमम काहीच नाही होऊ शकत. ठीक आहे. तर हे तुमचं फंडामेंटल मोड झाला. तर ह्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणणार. पहिली गोष्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी प्लस याला आपण फर्स्ट हार्मोनिक्स म्हणणार. यालाच आपण काय म्हणणार? फर्स्ट हार्मोनिक्स म्हणणार. आता ही झाली बेसिक गोष्ट. याला आपण असंही लिहू शकतो, n = V/2 इन ब्रॅकेट. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एंड करेक्शन पण सांगितलं होतं. बाजूला जर पाईप ओपन आहे तर एंड करेक्शन आपल्याला दोन्ही बाजूंना द्यावे लागतील, बरोबर. दोन्ही बाजूंना एंड करेक्शन द्यावे लागतील. तर इथं आपल्याला लिहावं लागेल l + 2e. हे 2 तर बाकी फॉर्म्युलावाला आहे आणि हे 2e एंड करेक्शन दोन्ही साईडला द्यावे लागतील त्याचं आहे. हे विसरले तरी चालताल, पण हे लक्षात ठेवायलाच पाहिजे. मग सिम्पल डेरिवेशन असतं, सेम प्रोसेस आहे. आणि जर आता तुम्हाला क्लोज ऑर्गन पाईप कळालं तर काय होतं म्हटलं होतं मी, क्लोज ऑर्गन पाईप कळालं तर ओपन ऑर्गन पाईप कळतं. ओपन ऑर्गन पाईप कळालं त्याच्यानंतर स्ट्रिंगच्या कंडिशन्स येतात, ते पण इझिली कळतं. म्हणजे एकमेकांना गोष्टी लिंक्ड आहेत. एकमेकांना गोष्टी काय आहेत? लिंक्ड आहेत. चला, आता नेक्स्टमध्ये बघूया. नेक्स्टमध्ये काय, किती लूप्स बनत होते बघा, एकदम सिम्पल. किती लूप्स बनत होते तुमच्या इथं? इकडं अर्धा लूप आणि इकडं अर्धा लूप, टोटल मिळून एक लूप बनत होता. आता एवढं पक्क आहे की दोन्ही एंडला जर पाईप ओपन असेल तर अर्धा लूप वरती लागणार, अर्धा लूप खाली लागणार, ही मिनिमम आहे. आता त्या अर्ध्याच्या मध्ये एक लूप बनतो ना भाऊ, हा अर्धा, ही मिनिमम कंडिशन होती. याच्यानंतर अजून थोडं पुढं जायचं तर हे जे अर्धे आहे ना, अर्धे तर ते अर्धे वर गेले तर मधात एक लूप बनतो ना, म्हणजे पूर्ण 2 लूप बनले पाहिजे ना. आता अर्धांमधला एक, अर्धांमधला एक संपला. 2 लूप पाहिजेत. आधी एक लूप, मग 2 लूप, मग 3 लूप, मग 4 लूप, असं. अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2 आणि ह्या अँटीनोड मधलं डिस्टन्स परत λ/2. λ/2 + λ/2 लॅम्बडा.
तर परत इथं जाऊया आपण. आता इथं आपली जी फ्रिक्वेन्सी राहणार ती N1 होणार आणि ह्याला आपण लिहिणार V/λ1. ठीक आहे. आता λ1 काय लिहिणार? अरे पूर्णच λ1 आहे. ओ हो. अरे यार, हे λ/2 हे λ/2 किती झालं? लॅम्बडा झालं. तर एलच्या जागी λ1च्या जागी एल पुट करायचं. गोष्ट तर खरी आहे, पण टू ॲडजस्ट it in the form of fundamental frequency multiply and divide by 2. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये याला मॅनेज करायचं आहे, तर आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार. कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार? 2नी. तर 2नी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर काय होणार बघा, n = 2 टाइम्स ऑफ V/2L. काहीच नाही होत ना, 2 2 कॅन्सल. आता हे V/2L म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरोबर. तर N1 = काय झालं? 2n झालं. आता बघा, n म्हणजे तुमची फंडामेंटल होती, बरोबर. n म्हणजे काय होती तुमची? n म्हणजे तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती. त्या फंडामेंटलला जो नंबर मल्टिपल येतो तुमचा हार्मोनिक्स असतो. तर हा झाला तुमचा सेकंड हार्मोनिक्स, बरोबर. हा काय झाला तुमचा? सेकंड हार्मोनिक्स. बघा इथं दिला असेल कुठं. हा झाला तुमचा सेकंड हार्मोनिक. ठीक आहे. आता ओव्हरटोन कुठनं सुरू होतात हे पण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. पहिला सोडून द्यायचा, दुसऱ्यापासून सुरू करायचं. तर हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोनसुद्धा असेल. अच्छा, तर याला कसं लिहिता येईल सर? अजून याला कसं लिहिता येईल? हे झालं तुमचं बेसिक. यालाच तुम्ही असंही लिहू शकता, 2 टाइम्स ऑफ V/2 इन ब्रॅकेट L+2E. काहीच नाही, कॅपिटल एलला L+2E का लिहिलं आहे? तर कालचं एंड करेक्शनवाला बघितलं असणार तुम्ही, त्यात मी सांगितलं आहे. हा झाला तुमचा सेकंड हार्मोनिक. आता मला सांगा, याच्या पुढच्या जर नेक्स्ट मोडमध्ये, नेक्स्ट हायर मोडमध्ये जर मला जायचं असणार, तर नेक्स्ट हायर मोडमध्ये मी काय करायला पाहिजे सांगा? आधी अर्धा अर्धा एक होता, नंतर अर्धा अर्धांमध्ये 1 2 झाले टोटल. आता अर्धा अर्धांमध्ये पूर्ण 2 लूप, टोटल 3 लूप बनले पाहिजे. किती बनले पाहिजे टोटल? टोटल 3 लूप बनले पाहिजे. अरे वा, बनले. लक्ष द्या. λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 अँटीनोड मधलं डिस्टन्स 3 वेळेस λ/2 आलंय, 3 वेळेस λ/2. त्याला आपण म्हणू शकतो N2 = V/λ2. N2 = V/λ2. तर इथं मी लिहिणार काय माहिती का? लेंथ = किती होणार माझं? 3λ2/2. तर λ2 किती आलं? λ2 आलं 2L/3. λ2 किती आलं? 2L/3. तर ह्या λ2ला आपण इथनं उचलून इथं पुट करूया. N2 = V/2L/3. हे 3 वरती चाललं गेलं. तर N2 = किती झालं? 3V/2L. बरोबर आहे का? 3V/2L. अरे V/2L म्हणजे तर फंडामेंटल होतं. तर N2 म्हणजे आलं 3 टाइम्स ऑफ N. N2 म्हणजे काय आलं? 3 टाइम्स ऑफ N. आता थोडंसं लक्ष देऊन मला सांगा, इथं 3 मल्टिपलमध्ये म्हणजे हा तुमचा काय झाला? हा झाला तुमचा थर्ड हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोनची जर गोष्ट करायची झाली तर तो तुमचा पहिला फंडामेंटलला सोडून द्यायचा असतं, नंतर फर्स्ट ओव्हरटोन होता आणि हा तुमचा झाला सेकंड ओव्हरटोन. संपला विषय. एकदम सिंपल. डायग्राम काढायची आणि एवढं लिहायचं, संपला विषय. आता याला कसं लिहिता येणार? अजून तुम्हाला जर लिहायचंच आहे, एक्झामिनरला दाखवायचं आहे की आम्हाला येतं आहे बाबा, खूप काही येतं आम्हाला, तर मग हे लिहून टाका बस. अजून काही यात लिहिण्याची गरज नाही आहे. अजून काही याच्यात तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. याच्यात कशी फ्रिक्वेन्सी बनली रे बाबड्या? जसं मागं N 3N 5N 7N बनलं होतं, याच्यात काय काय बनलं? N 2N 3N बनलं. इथपर्यंत तर आपण आलो ना. पुढं काय बनणार सांगा बरं? ऑब्वियसली 4N बनणार, 5N बनणार, असं चालू राहणार. तर जर ओव्हरटोनला इम्पॉर्टन्स दिलं तर पीथ ओव्हरटोन जर झालं तर मी इथं लिहिणार P+1 × N. काय लिहिणार मी इथं? P+1 × N. आणि P म्हणजे काय? पीथ ओव्हरटोन. बरं का, ओव्हरटोनला जास्त इम्पॉर्टन्स देतात.
हार्मोनिक्सपेक्षा फॉर्म्युलामध्ये ओव्हरटोन्सला जास्त इम्पॉर्टन्स देतात आणि पीची व्हॅल्यू कुठून सुरू करायची, पीची व्हॅल्यू 0 पासून सुरू करायची. बघा पुट करून 0 नंबरचा ओव्हरटोनच नसतो बरोबर, 0 नंबरचा ओव्हरटोन नसतो. 0 पुट करा तर हे एन भेटतं, 1 पुट करा तर आपला फर्स्ट ओव्हरटोन भेटतो. बघा 1 पुट करा इथं 1 + 1 2, 2n, 2n म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. 2 पुट करा 2 + 3n, 3n म्हणजे सेकंड ओव्हरटोन. संपलं. चलो जस्ट अ सेकंड. नेक्स्ट आहे हे एंड करेक्शन. आपण बघितलंय, ठीक आहे, रिपीट झालंय ते. आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन आता कोणत्या पाईपसाठी आपण पहिले बघतोय तर पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स. आता ओपन पाईप जो असतो दोन्ही एंड्सला तर त्याच्या एलचा फॉर्म्युला L+2E लिहितो, ह्याला विसरू नका. बाकी गोष्टी सिंपल आहेत. आता काय करता येतं याच्यात, 2 पाईप कन्सिडर करायचे. काय करायचं, 2 पाईप कन्सिडर करायचे. थेरी काय लिहायची सांगतोय मी तुम्हाला, लक्ष द्या. कन्सिडर 2 पाईप्स ऑफ इक्वल डायमीटर अँड डिफरंट लेंथ्स, अँड हॅव्हिंग वेलॉसिटी ऑफ साऊंड सेम इन बोथ दी पाईप्स. म्हणजे दोन्ही पाईपमध्ये वेलॉसिटी ऑफ साऊंड काय असणार, सेम असणार. ठीक आहे. V1 = V2 आणि V काय लिहिणार आपण, n लॅम्बडा लिहितो. एक सेकंड बघतो, ठीक आहे. चला V1 = V2 लिहिले. क्लिअर, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता V काय लिहिणार, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, बघा ओपन ऑर्गन पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, n = V/2L असतं, बरोबर आहे. तर V काय होऊन जाणार, 2NL होऊन जाणार, करेक्ट. तर आता V1 च्या जागी काय पुट करणार मी, 2N1L1 = 2N2L2. 2 कॅन्सल. L1 ला काय लिहिणार मी, L1 ला मी लिहिणार स्मॉल L1 + 2E = याला लिहिणार N2N2 स्मॉल L2 + 2E, बरोबर. काहीच नाही. आता सिंपल स्टेप्स आहे. सेम स्टेप्स क्लोज ऑर्गन पाईपमध्ये पण येणार आहेत. बघा सेम स्टेप्स क्लोज ऑर्गन पाईपमध्ये पण येणार आहेत. काय करायचं, मल्टिप्लाय करा. N1L1 + 2N1E = N2L2 + 2N2E. काहीच नाही. 2N1E असंच ठेवा, ते 2N2E ला इकडे येऊन या. काही पण करू शकता बरं का तुम्ही, याला पण तिकडे पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे झालं N2L2 - N1L1. याच्यातनं काय कॉमन घेणार, याच्यातनं 2E कॉमन घेणार. आतमध्ये काय राहणार, N1 - N2 राहणार. इकडं काय राहिलं तुमचं, N2L2 - N1L1, बरोबर. आपल्याला E कॅल्क्युलेट करायचं ना, तर E काय येणार तुमचं बघा, N2L2 - N1L1 / 2 राहील आणि इथं राहील N1 - N2. हा झाला तुमचा प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन फॉर पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्सचा. काहीच नाही. हे काय केलं माहिती आहे का, याला इथंच ठेवलं, याला इकडं नेलं आणि याला इकडं नेलं. तुम्ही याला इकडं न्या आणि याला इकडं न्या. फॉर्म्युला तसाही बरोबरच बनतो बघा, जर तसं केलं तर काहीच नाही. 2 1 आलं तर इथं 1 2 लिहायचं आणि इथं 1 2 लिहिलं तर इथं 2 1 लिहायचं, संपला विषय. काहीच नाही रे बाबड्या, काहीच नाही. हे कळालं, अरे हे कळालं तर मग काय, क्लोज ऑर्गन पाईपमध्ये पण व्हेलॉसिटी सेम घ्यायची. क्लोज ऑर्गन पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, V/4L असते. आणि क्लोज ऑर्गन पाईपमध्ये कॅपिटल L काय लिहिणार, एकाच साईडला एंड करेक्शन लागणार. हेच काय, हे तर हे माहिती रे आपल्याला. तर मग ह्या व्हॅल्यूज इथं पुट करणार, तर हे झालं बघा सेम आहे, बघा पूर्ण सेम आहे. 4 ने 4 कॅन्सल, तर N1 इथं लिहिणार L1 + E, बरोबर. N1 मल्टिप्लाय करा, परत तीच गोष्ट N1E
त्या N2E इकडे घेऊन यायचं. सेम स्टेप्स आहेत, सेम फक्त तिकडे 2 येत होतं, आता इकडे 2 नाही येणार. ई कॉमन घ्यायचं, इकडे काय भेटणार तुम्हाला N2L2 मायनस N1L1 डिवायडेड बाय N1 मायनस N2. आणि दुसरं काय बनणार तुम्हाला माहिती आहे ना, इथं 2 1 आलं म्हणजे इथं 1 2 येणार, इथं 1 2 लिहिलं म्हणजे इथं 2 1 येणार. संपलं. हे झालं प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. हे काय झालं, प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. संपलं. चला पुढे जाऊया. आपण काय करू, MCQ सॉल्व्ह करू. आधी MCQ सॉल्व्ह करू. ठीक आहे. काय करायचं, जस्ट अ सेकंड. आपण MCQ सॉल्व्ह करायचा आधी की एक्सरसाइज सॉल्व्ह एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. चला सॉल्व्ह एक्झाम्पल करून घेऊ, MCQ नंतरही बघू आपण, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. काय दिलं बघा, 6.4 क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा. An air column is of length 17 centimeter long. ठीक आहे. Calculate the frequency of fifth overtone if the air column is closed at one end. सगळ्यात आधी लेंथ 17 मीटर लॉंग आहे. लेंथ किती आहे, 17 मीटर लॉंग आहे लेंथ. ठीक आहे. तर लेंथ लिहून टाका, 17 मीटर नाही, सॉरी सेंटीमीटर म्हटलं आहे. हां. आणि फिफ्थ ओव्हरटोन पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, व्हीची जी व्हॅल्यू येईल ती घेणार 340 मीटर पर सेकंड. सोपं आहे बघा. पहिले काय म्हटले, पहिला म्हटलं क्लोज ऑर्गन पाईप. काय म्हटलं पहिला, क्लोज ऑर्गन पाईप. क्लोज ऑर्गन पाईपसाठी पीथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय असतो, तो असतो 2p + 1 × n. करेक्ट आहे ना. आणि n म्हणजे काय असतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते v/4L. तर तुम्हाला नाही वाटत का ही पहिले कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे आपण. बघा हे सेंटीमीटर आहे ना, तर हे झालं 0.17 मीटर. ठीक आहे. v किती आहे, v आहे 340. 4 × L किती आहे 0.17. ओके. हे झालं 20 2000 डिवाइड बाय 4. तर n किती झालं तुमचं माहिती का, n झालं 500 हर्ट्ज. काहीच नाही, सिंपल कॅल्क्युलेशन करा, कळून जाईल तुम्हाला. हे n कोणासाठी, क्लोज ऑर्गन पाईपसाठी. क्लोज ऑर्गन पाईपसाठी चाललं आहे. आता मला सांगा, आपल्याला फ्रिक्वेन्सी चाहिए कोणत्या, फिफ्थ ओव्हरटोनची. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे पीची व्हॅल्यू 5 ठेवा लागेल ना रे गाड्या, 5 ठेवा लागेल ना. तर 5व्या ओव्हरटोनचं पाहिजे तर 2 × 5 + 1 × NC. 2 × 5 10, 10 + 1 11 × NC किती आहे 500. तर हे झालं 5500 हर्ट्ज. सिंपल आहे ना. 5व्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे क्लोज ऑर्गन पाईपसाठी. सेम ओपन ऑर्गन पाईपसाठी करा. सेम ओपन ऑर्गन पाईपसाठी करा. ओपन ऑर्गन पाईपसाठी काय असतं, ओपन ऑर्गन पाईपसाठी पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी p + 1 × n ऑफ ओपन ऑर्गन पाईप. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन ऑर्गन पाईप किती येते, v/2L. काहीच नाही, v 340, हे 2 आणि 0.17. बघा हे तर तुमचं 2000च येणार आहे डिवाइड बाय 2. तर इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली तुमची, 1000 हर्ट्ज आली. किती आली, 1000 हर्ट्ज. आणि इथं तुम्हाला फिफ्थ ओव्हरटोन पाहिजे, तर पीची व्हॅल्यू 5 पुट करा. संपला. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन, एकदम सिंपल. आपण फॉर्म्युले बनवले ना त्याचे, आपण काय केलं त्याचे फॉर्म्युले बनवणे. क्लिअर. चला
नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट हा पण सॉल्व्ह एक्झाम्पल आहे. काय म्हणतोय बघा सॉल्व्ह एक्झाम्पलमध्ये, अ क्लोज ऑर्गन पाईप अँड अन ओपन ऑर्गन पाईप हॅज द सेम लेंथ. अच्छा, लेंथ जी आहे ना क्लोज ऑर्गन पाईपची लेंथ ओपन ऑर्गन पाईपच्या बरोबर आहे असं ते म्हणत आहे. ठीक आहे. शो दॅट नो मोड ऑफ द क्लोज पाईप हॅज द सेम वेवलेंथ ॲज एनी मोड ऑफ द ओपन पाईप. शो दॅट म्हणजे प्रूफ करायचं आहे की क्लोज पाईपचा कोणताच मोडची वेवलेंथ सेम वेवलेंथ हॅज द सेम वेवलेंथ ॲज एनी मोड ऑफ ओपन पाईप. ओपन पाईपच्या कोणत्याच मोडची आणि क्लोज पाईपच्या कोणत्याच मोडची वेवलेंथ सेम नाही हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. प्रूफ तर आता वेवलेंथ वरती जावं लागणार. लेंथ सेम आहे, लेंथ ठीक आहे, लेंथ सेम आहे. व्ही इज इक्वल्स टू काय असतं बाळांनो, एन लॅम्बडा असतं. तर लॅम्बडा इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, लॅम्बडा इज इक्वल्स टू व्ही बाय एन होऊन जाणार. ठीक आहे. आधी काय करू, क्लोज ऑर्गन पाईपची वेवलेंथ काढू. क्लोज ऑर्गन पाईपची वेवलेंथ काढू. क्लोज ऑर्गन पाईपची वेवलेंथ म्हणजे व्ही डिवायडेड बाय एन फॉर क्लोज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते क्लोज ऑर्गन पाईपची. आता ही फंडामेंटल काढायची की काय लिहायची, आता ही फंडामेंटल लिहायची की काय लिहायची. आता ही फ्रिक्वेन्सी आपण लिहिणार पीथ ओव्हरटोन नुसार. माहित नाही ना, तो काय म्हटलाय कोणत्याच मोडचा नाहीये. तर पीथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय असतो, 2p + 1 × n. सिंपल आहे बाबड्या. n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि क्लोज ऑर्गन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते v/4l. तर v कॅन्सल, तर ही आली तुमची 4l डिवायडेड बाय 2p + 1. कोणाची वेवलेंथ आली, तुमची क्लोज ऑर्गन पाईपची वेवलेंथ आली. सिमिलरली तुम्ही ओपन ऑर्गन पाईपसाठी कॅल्क्युलेट करा. वेवलेंथ बरोबर नाही, सेम नाही हे दाखवायचं ना. तर बघा ना फक्त, आता लक्ष द्या. क्लोज ऑर्गन पाईपसाठी झालं. ओपन ऑर्गन पाईपसाठी काय येणार, व्ही बाय यनो म्हणजे कोणासाठी, पीथ ओव्हरटोनसाठी. पीथ ओव्हरटोनसाठी काय फॉर्म्युला असतो ओपन ऑर्गन पाईपमध्ये, फॉर्म्युला असतो p + 1 × n. n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते ओपन ऑर्गन पाईपमध्ये, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते ओपन ऑर्गन पाईपमध्ये v/2l. तर परत हे v कॅन्सल, तर वेवलेंथ किती आली आपली, 2l डिवायडेड बाय p + 1. कळलं का. आता दाखवायचं की हे दोन सेम नाहीये. अरे काय दाखवायचं त्याच्यात, बघूनच कळतं का सेम येणार नाही. दाखवायचं काय त्याच्यात, बघूनच कळतंय का सेम येणार नाहीये. बघा दाखवायचं काय, लॅम्बडा c इज नॉट इक्वल टू लॅम्बडा ओ. ओ रे बाबा दाखवायचं याच्यात. हो 4l डिवायडेड बाय 2p + 1 इज शुड नॉट बी इक्वल टू 2l डिवायडेड बाय p + 1. l नी l कॅन्सल, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. तर दाखवायचं आहे 2 डिवायडेड बाय 2p + 1 शुड नॉट बी इक्वल टू 1 डिवायडेड बाय p + 1. बस. हे कधी सेम असू शकतं का. अरे बघा इकडे p ची व्हॅल्यू 1 ठेवली तर इथं किती येणार, इफ p इज इक्वल्स टू 1 पुट केलं तर हे किती येणार, 2 डिवायडेड बाय 3 येणार आणि हे किती येणार, 1 डिवायड बाय 2 येणार. तर हे इक्वल कधीच नसणार. अशा कितीही व्हॅल्यूज पुट करा, या दोन व्हॅल्यू कधीच इक्वल नसणार. तर याच्यावरनं आपल्याला कळतं की कोणताच मोड क्लोज ऑर्गन पाईपचा आणि ओपन ऑर्गन पाईपच्या मोडची वेवलेंथ सेम नसणार. वेवलेंथ सेम नसणार. संपला विषय संपला. क्लिअर आहे इथपर्यंत. तर चलो नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, याचे MCQs आहेत CETचे आलेले इम्पॉर्टंट आणि व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग पण आपण बघूया तिथं. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. तर मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. बाय बाय, टेक केअर.